माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर शेवटी देवाकडेच उपाय सापडतो। तर सर, मला नवदुर्गा मंदिराचा जो इतिहास आहे, ती किती वर्ष प्राचीन मूर्ती आहे, याच्याविषयी आमच्या दर्शकांना माहिती द्या। कदंबकालीन असलेल्या या कमळेश्वराची आणि नवदुर्गेची दृष्टी एकमेकांवर पडते। तसेच नवदुर्गा देवीची मूर्ती ही मूळची महाराष्ट्रातील कराडची असून तिला गोव्यात आणण्यात आले। तुम्ही इथं जवळपास 50-52 वर्षांपासून इकडे सेवारत आहात। 50-52 वर्ष पहिल्यापासून, म्हणजे आता आम्ही ऐकतो संत तुकाराम हे होते, देवी विठोबाला फुल पडलं म्हणजे असं आमचा एक कॉल घेऊन जात होते कुठेतरी। जरा बायकोचं घ्या, आरोग्य काम धंदा आरोग्यावर त्याचे कसे करणे करतो बाबा, कसं काही केलेलं असेल दहावी द्या, दिवस त्यांना तुझी प्रभाव सगळं द्या, वाईट सगळ्यांना म्हणजे श्रद्धेने म्हणजे घेतलं ना, म्हणजे व्यवस्थित काम व्यवस्थित होतात सगळे, म्हणजे भावार्थ पाहिजे फक्त, आणि लोकांना पुष्कळ अनुभव झालाय। एक कॅथलिक माणूस होता, त्याची किडनी गेली होती, म्हटलं तर चालत नव्हती किडनी। सो मणिपालला त्याने औषध घ्यायचं त्याने मणिपालमध्ये। सो नंतर इकडे येऊन देवाकडे त्याचं सगळं पूर्वज हे ते सगळं कौल प्रसाद घेऊन, नवदुर्गेचा कौल प्रसाद घेऊन सगळं तो बरं झाला, अजूनपर्यंत आहे। काय म्हणतात, आई वडील नाही मला, म्हणजे आता हीच माझी आई वडील, म्हणजे हिलाच विचारून मी काही करतो। भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल तर आपली मंदिरे, उत्सव यांचे दर्शन घेणे ओघाने आलेच। महाराष्ट्राचा विचार करता तुळजापूरची भवानी देवी, माहूरची रेणुका, पंढरपूरचा विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आदी दृश्य आपल्या समोर येतात। गोव्याच्या संदर्भात मात्र वेगळेच चित्र उभे राहते। गोवा म्हणजे मौज मजा, नाईट लाईफ वगैरे। परंतु आपणास हे माहिती आहे का की जशी महाराष्ट्रात समृद्ध हिंदू परंपरा आहे, तशाच प्रकारे आपल्या सर्वांग सुंदर संस्कृतीची जपणूक गोवा राज्यात केली जाते आहे ते। गोव्याची वास्तविक ओळख करून देण्यासाठीच आम्ही हिंदू संस्कृती संपन्न गोवा म्हणजेच द हिडन हिंदू गोवा ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे। त्याचाच हा एक भाग। नमस्कार, आजच्या अतिविशिष्ट व्हिडिओत आपण गोवा राज्यातील एक अशा परंपरेची माहिती करून घेणार आहोत जी श्रद्धा, भक्ती आणि भगवंताप्रती आपल्या अंतःकरणातील भावावर आधारित आहे। या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास प्राप्त आहे। ती म्हणजे देवाला कौल लावण्याची परंपरा। माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर शेवटी देवाकडेच उपाय सापडतो। यामुळेच आजच्या वैज्ञानिक युगातही देवाला कौल लावून त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्याची जी परंपरा आहे, ती भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात आहे। गोव्यात मात्र या परंपरेचे अद्भुत असे वैशिष्ट्य आहे। राज्यातील अनेक मंदिरांमध्ये या परंपरेचे अत्यंत श्रद्धेने जतन आणि संवर्धन केले जात आहे। अशांपैकीच एका मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण फोंडा तालुक्यातील बोरी गावात आलो आहोत। येथील भक्तांच्या हाकेला ओ देणाऱ्या श्री नवदुर्गा देवी मंदिराला आपण आज दर्शन घेणार आहोत। चला तर मग आपण मंदिराला भेट देऊया। तर या व्हिडिओमध्ये आपण मंदिराचा इतिहास, येथील कौल लावण्याची परंपरा आणि मंदिरात होणारे विविध उत्सव यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया। तरी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि या प्राचीनतम हिंदू परंपरेची महती माझ्यासोबत अनुभवा। तर आत्ता आपल्यासोबत बोरीमधील नवदुर्गा मंदिराचे अध्यक्ष, मंदिर समितीचे अध्यक्ष श्री श्याम प्रभुदेसाई आहेत। नमस्ते सर। नमस्ते। तर सर, मला नवदुर्गा मंदिराचा जो इतिहास आहे, ती किती वर्ष प्राचीन मूर्ती आहे, याच्याविषयी आमच्या दर्शकांना माहिती द्या। आमचं हे नवदुर्गा मंदिर, हे नवदुर्गा देऊळ जे आहे ते आमच्याकडे इतिहासात बघितला तर लिहिलेला इतिहास 400 वर्षाचा इतिहास आहे।
आता तुम्हाला पाहिजे तर मी 1740 मध्ये लिहिलेले मिनिट्स जे आम्ही मीटिंगमध्ये मिनिट्स लिहितो तो बुक तुम्हाला दाखवू शकतो मी. त्याचे पूर्व काम काढायचं चालू आहे माझं. तर हे देऊळ 800 वर्षाचं तरी जुनं असावं असं मला वाटतं. कारण त्याच्या समोर आमच्या नवदुर्गा समोर बरोबर समोरच्या समोर ते कदंबकालीन एक देऊळ आहे. ते इज प्रूव्ड बाय तो हे जे आहे ना आमचा शिवाचं मंदिर आहे कमलेश्वर म्हणून त्याचं नाव आहे. आणि ते राजा जो कदंब राजा होता त्याची जी राणी होती कमलादेवी म्हणून ते कमलादेवीनं तिनं ते बांधलेलं असा इतिहास आहे. आणि त्याचे पुरातन ते खांबे वगैरे आहेत. नंतर ते मग रिन्युएट केलं तर तशी मिळाले. पण कदंबकालीन असलेल्या या कमळेश्वराची आणि नवदुर्गेची दृष्टी एकमेकांवर पडते. यातून हे मंदिर किमान 800 वर्षांपूर्वी बांधले गेले असावे. तसेच नवदुर्गा देवीची मूर्ती ही मूळची महाराष्ट्रातील कराडची असून तिला गोव्यात आणण्यात आले. याचा उल्लेख देवीच्या आरतीत आढळतो. कराडहून तिला दक्षिण गोव्यातील बाणावलीत स्थापित करण्यात आले. पुढे बाटाबाटीच्या काळात तिला हिंदूंनी सुरक्षितपणे बोरी या गावात आणले. पण तसं असणार कारण बाणावलीचे लोक इथं कारण हे कसं स्टेटमेंट करतो मी बाणावलीचे लोक जे आता ख्रिश्चन झालेले आहेत किंवा त्यांचं एक मला एक भाटकार भेटला होता जमीनदार भेटला होता त्यांच्या घरामध्ये अजून नवदुर्गेचे देऊळ दत्ताचं स्थान त्यांना अजून प्रिझर्व केलं. आता माझ्यासोबत नवदुर्गा देवी मंदिराचे मुख्य पुजारी श्री दत्तात्रय तेवारी गुरुजी आहेत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर गुरुजी मला तुम्ही सांगा की तुम्ही इथं जवळपास 50-52 वर्षांपासून इकडं 50 सेवारत आहात. 50-52 वर्ष. हो. कौल लावणं ही जी परंपरा आहे त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना सांगू शकता. पहिल्यापासून म्हणजे आता आम्ही ऐकत होतो संत तुकाराम हे होते देवी विठोबाला फुल पडलं म्हणजे असं त्यांचा एक कॉल घेऊन जात होते कुठेतरी. म्हणजे परंपरा अशीच सुरू केली म्हणजे ते प्रसाद लावायचे म्हणजे होय की नाही आपलं काम होणार की नाही असं ते कोण यायला लागले. असं प्रसाद आपलं काम होणार उजवी मागायची डावी मागायची होत नाही तर डावी मागायची असं. तेव्हा लोकांचं थोडं पटायला लागलं म्हणजे लोक प्रसाद घ्यायला लागले. देवीचा प्रसाद म्हणजे उजवा आणि डावा असं असतं म्हणजे ती आपोआप श्रद्धा वाढली असं. पहिल्यापासून ते असं म्हणजे एकदम जुना नाही. आता मी फक्त 50 वर्षांना किती वर्षात सुद्धा कोण नाही देवीच्या ते अंगाला लावते तुम्ही पहिल्यांदा. तेव्हा लोक कमी होते. प्रसाद लावला ते कापड सोडायचं प्रसाद बंद झाले कापड परत नेसवायचं. म्हणून जाणत्याने म्हणते पट्टा केलं खाली त्याच्यावर प्रसाद लावायला सुरू केले. हे असं लोकांची श्रद्धा वाढत आहे. आता सायन्स युगाचे लोक प्रसाद भरपूर घेतात म्हणजे पुष्कळ घेतात. पण त्याच्यामुळे डावीकडचं आणि उजवीकडचं जे आहे ते- त्याच्याविषयी थोडक्यात सांगू शकता काय नेमकं म्हणजे सकारात्मक तुमचं कार्य होईल किंवा कार्य अडचण आता आहे. तुमचं एक काम व्हायचं सरकारी नोकरीच काम व्हायचं देवी होणार नाही तर डावी देते. अच्छा. तुम्ही मिस्टरांना भेटा कोणाला भेटा मग होत नाही तर होणार नाही सांगतो. किती प्रयत्न करा ते होतच नाही. होतच नाही तसं देवीला हे करत तसं नाही. देवीने जर हे उजवा दिला ना तर कसं तरी होऊ शकतं म्हणजे असं कुठून तरी त्यांना मिळतो प्रसाद म्हणजे श्रद्धा. प्रत्यक्ष कौल कशा प्रकारे लावला जातो त्याचे एक उदाहरण आता आपण पाहूया. या उदाहरणात भक्त त्याचे गाऱ्हाणे ज्योतिषीला म्हणजे मध्यस्थ्याला सांगतात. ज्योतिषी गुरुजींना भक्ताचे प्रश्न विचारतात. गुरुजी पुढे देवीशी संवाद साधून कौल देण्याची तिला प्रार्थना करतात. जरा बायकोचं घ्या प- तिला आरोग्य पत्नी काम धंदा व्यवस्थित चालायला संतानाच्या पाहिजे. आरोग्यावर त्याचे कसे करणे करतो बाबा हा. कसं काही केलेलं असेल डावी द्या. तिला आरोग्य गुण आरोग्य सुशेक 20 स्थानापैकी प्रवासावर द्या. तिच्या आरोग्यावर कोणी किती बंधन केलं असेल तर 22 स्थानात द्या. इथे उशीर करू नका सरळ 20 स्थानापैकी प्रवासावर द्या. वाईट त्याचा जो धंदा जो आहे तो धंदा एकदम मंदावलेला आहे. काय मग काय होतंय इलेक्ट्रिक शॉर्ट होतंय हे होतं ते होतंय. सो ते व्यवस्थित विचारा देवाकडे. कारण धंद्याच्या बाबतीत तसे अडी अडचण तशी कधी करणे करतो तसे काही केले असेल तर डावी द्या. खर्च करणे आहे. अरे बापरे करणीची बाधा आहे. नंतर तिचं जे हे आहे अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. पैशाच्या शिक्षणाबाबतीत काही कुठे अडी अडथळे अडचण नको आता आहे. 22 स्थानात दे ना ग्रहदोषात ग्रहमानवर तशी काही पुढची फुल द्या. तिचं शिक्षण व्यवस्थित आणि आरोग्य व्यवस्थित सांभाळून द्यायचं. गुण आरोग्य सुशेक आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. तसं पत्कराचा शब्द द्या.
देवीकडून कौल प्रसाद घेताना प्रत्येक वेळीच मध्यस्थी असेल असे नाही. भक्त थेटही गुरुजींशी संवाद साधू शकतात. तर या कालावधीमध्ये तुम्ही देवीची पूजा करताना किंवा देवी विषयी तुम्हाला काय अनुभूती त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना सांगू शकता? मी आता 50-52 वर्ष झाली जेव्हा तसं प्रसाद लावतो, कौल प्रसाद म्हणजे लोकांचे प्रश्न विचारतो, कौल प्रसाद विचारतो. सगळ्यांना म्हणजे श्रद्धेने म्हणजे घेतलं ना म्हणजे व्यवस्थित कामं व्यवस्थित होतात सगळे. म्हणजे भावार्थ पाहिजे फक्त. आणि लोकांना पुष्कळ अनुभव झाला आहे. कोणाचे आता एक डॉक्टरांनी सांगितलं एका मुलाला 2 दिवसात तो हे होणार म्हणजे असं म्हणजे त्याला ऑपरेशन होतं. पण बाणावली ते देवस्थान हे आहे ना म्हणजे नवदुर्गेला मानतात ते. तो इथं आला आणि त्याने काय सांगितलं देवीचा प्रसाद पाहिजे आपल्याला आणि ते देवीने सांगितलं तो बरा होणार. माझ्या वडिलांनी एक विभूती होती ती दिली, ती 3 दिवस लावायची. तो आता इतका हे झाला आणि तो फॉरेनला असतो. त्याचा माहीत नाही म्हणजे अनुभव म्हणजे असा म्हणजे ते श्रद्धेने जर हे केल्यानंतर त्याला गुण पडला आरोग्याला तर बरं आहे. इथं येऊन कधी जातो पण आता तो ओळखत नाही म्हणजे तो पण मोठा झाला आहे म्हणजे श्रद्धेने असा. एक कॅथलिक माणूस होता, त्याची किडनी गेली होती म्हटलं तर चालत नव्हती किडनी. सो मणिपालला त्याने औषध घ्यायचं त्याने मणिपालमध्ये. सो नंतर इकडे येऊन देवाकडे त्याचं सगळं पूर्वज हे ते सगळं कौल प्रसाद घेऊन नवदुर्गेचा कौल प्रसाद घेऊन सगळं तो बरं झाला अजूनपर्यंत आहे. आणि तो कुठे गेल्यानंतर सांगतो पण तो असं असं इकडे येऊन हे झालं ते झालं अजूनपर्यंत आहे. सो एवढं सगळं आहे इकडे. दैवत एकदम पॉवरफुल आहे. ख्रिश्चन लोक आता होड्या घालायच्या कोलव्याला वगैरे तिथं प्रसाद घेतात, पंचांग बघतात. देवीनं कौल प्रसाद दिला तर ते होड्या घालतात म्हणजे मासे पकडायला. श्रद्धेने त्यांना प्रसाद घेतात, कौल प्रसाद घेतात, त्यांना मासे पडत नाही. एक प्रसाद घेतला त्यांना मासे पडले त्यांनी इथं घेऊन आले आम्हाला देवीला म्हणून देवीला प्रसाद दाखव. मी बाहेरच ठेवले म्हणजे श्रद्धा अशी असं. माझा एक अनुभव म्हणजे मी इथं आमची एक विहीर आहे तिथून पाणी नेतो, रोज पाणी नेतो. त्याची विहीर एकच आहे. त्या विहिरीत कावळा का पारवा असा पण पडला नाही, त्या पाणी बंद केलं. घरून पाणी आणायला सुरू केलं. 12 दिवस आणलं घरून पाणी. सकाळी 13व्या दिवशी मी प्रसाद लावतो, कौल प्रसाद देवीच्या पायाकडेच पडलो. तसं वडिलांनी उचलून मला बाहेर आणलं आणि डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर चोडणकर म्हणून त्याने सांगितलं तुम्ही पाठीचा जरा कण्याकडे ते मास जरा हे आला ऑपरेशन मणिपालला चला, देवाला जायचं नाही. आणि एक्सरसाइज दिले आणि इंजेक्शन लावले. एक्सरसाइज केले मी. नंतर दुसऱ्या दिवशी देवीला येऊन प्रसाद घेतला. तुमची जर सेवा करायची असेल तर मला बरं करा. मी 8 दिवसांनी बरं आलो. काही अजूनपर्यंत तक्रार नाही. ऑपरेशन नाही काही नाही. चोडणकरला जाऊन भेटलो मी. तुमच्या देवीची कृपा म्हणाली. माझा अनुभव म्हणजे नवदुर्गा देवस्थान आणि माझी कुलदेवता हीच आहे. एक बारीक गोष्ट देवीला आता माझे असं काय म्हणतात आई वडील नाही मला, म्हणजे आता हीच माझी आई वडील. म्हणजे हिलाच विचारून मी काही करतो. माझ्या दृष्टिकोनातून सांगितलं तर एक मोटरसायकल सुद्धा घ्यायची असेल तर मी देवीला विचारूनच करतो. 1 वर्षा पहिले विचारलं होतं काय घेऊ का नाही म्हणून. मग देवीनेच मला नकार दिला, नको घेऊ म्हणून. ऑक्टोबरमध्ये लास्ट वर्षाला विचारलं तेव्हा झाला प्रसाद. मग मी त्या दिवशी घेऊन टाकली असं आहे. आणि दुसरं म्हणजे माझं कामाला लागलो होतो मी. माझं स्वतःचं घर नव्हतं, म्हणजे आई वडिलांचं घर होतं. ते ऑलमोस्ट 1960चं होतं. म्हणजे अजून काही ते खराब झालं होतं. पण ते रिपेअर करायला हे नाही, ते काय म्हणतात ते 4 चौघांचं फॅमिलीचं. म्हणून म्हणजे देवीचा कौल प्रसाद घेऊन माझी मोड झाली, म्हणजे माझं घर झालं स्वतःचं. वडील जाताना घरी पडले, तो वाटेवरच पडले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. डॉक्टर शिरीष बोरकर त्यांना म्हटलं. मग आमचे बकले आणि परेश बोरकर यांना सगळ्यांना सांगितलं तुमचे वडील पिल्ल्याने शेवटचं फटका. मी देवीला एक प्रसाद घेतला बरोबर 5:30 वाजता आणि नंतर 7:30 वाजता तिथं गेलो हॉस्पिटलमध्ये. सगळी तयारी करा मला. मला विश्वास होता देवीवर, पण सगळी तयारी सगळ्यांनी बोलवलं. सगळे 4 वाजता उठून बसले वडील. म्हणजे 2 वर्ष राहिले नंतर देवीची कृपा म्हणतो म्हणजे अंगावर घाटा येतो.
म्हणजे आपण जे म्हणतो की वैज्ञानिक युगात सुद्धा हो भगवंताची शक्ती आहे आहे. आणि अध्यात्म जे आहे तर ते विज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे तर त्याच्याविषयी आपण डॉक्टर लोक अनुभूती सांगितली. डॉक्टर लोक इथं पाठवतात. अगदी मग त्याचं प्रमोशन पण झालं. आता ट्रान्सफर म्हणजे मी नॉर्थ गोवाला आहे, म्हणजे आता साऊथ गोवाला माझे ट्राय चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट 90% झालं आहे. फक्त ऑर्डर व्हायची आहे. या दिवशी ते अधिवेशन होतं म्हणून ते थांबलं आहे. म्हणजे काल झालं अधिवेशन, आता होणार या दिवशी कोण येते. म्हणजे 1 एप्रिलला विश्वास आहे, 1 एप्रिलला मी मडगावमध्ये असणार. आणि इकडे भटजी व्यवस्थित काम करतात, आमचं व्यवस्थित कॉल घेऊन देतात आणि त्याप्रमाणे एकदम 100% सक्सेस. पुन्हा मुलं होत नाही. आम्ही ते नारायणबिली ते पेंडेकर म्हणतात. आता आमचा फोंड्याचा सुद्धा डॉक्टर आहे, तो इथं पाठवतो. देवीला प्रसाद घेऊन या, नंतर मी पाहिजे ऑपरेशन करतो. पण देवीचा तुमचा निरोप घेऊन या, मुलं होणार नाही. ते पिंडे नारायण पितर आहे ना, त्यांना मोक्ष द्यापर्यंत नंतर आम्ही पुढचं हे करू. सायन्स आहेच ग्रेट, पण देवी त्याच्या पुढे असं अगदी देवाचं मोठं बरोबर आहे. आहे. हो. डॉक्टर लोक येऊन सांगतात मला म्हणजे असं. अध्यात्मात श्रद्धा हे चलनी नाणे आहे. त्याचा अनुभव नवदुर्गा मातेचे भक्त गेली शेकडो वर्ष घेत आले आहेत. हेच तर आपल्या हिंदू देवी देवतांचे अद्वितीयत्व आहे, नाही का? देवीचे काही प्रमुख उत्सव वगैरे? रामनवमीचं मुख्य आमच्या जत्रा असते. तर ती रामनवमीला रथ असतो, रथामध्ये देवी बसते. दुसरी जत्रा असते आमची कार्तिक पौर्णिमा. रात्रीचं एक नौकाविहार असतो मुख्य. सकाळी अवसार वगैरे येतो. नौकाविहार झाल्यावर आणि दुसऱ्या दिवस मग आमचं काय म्हणतात दीपोत्सव असतो. आणि आमचं ते नवरात्राचा ते काय मकरामध्ये देवी बसवलेली असते. पहिल्या दिवसात घटस्थापना झाल्यावर कीर्तन असतं आणि 9 दिवस कीर्तन असतं. तर मकरामध्ये देवीला जसं कीर्तन झालं, मकरामध्ये देवी असून त्याला झोके दिलेले असतात. ते एक विशिष्ट प्रकारे दिले असतात. ऑलमोस्ट सगळ्या वेळा म्हणजे पूर्वीचे पुरातन देवळामध्ये ते आहे, पण इथं जरा लोक जास्ती बघायला येतात, म्हणजे जास्ती वेळ घालवतात आणि असं काय असं. शेवटी एक आवाहन, तुम्ही गोवा फिरायला येणार असाल तर येथील कौल परंपरा निश्चित अनुभवा. बोरीतील नवदुर्गा देवीचे दर्शन अवश्य घ्या. गोव्यातील हिंदू संस्कृतीला जवळून पाहायचे असेल, अनुभवायचे असेल तर अशा मंदिरांना भेट द्याच. लक्षात घ्या, गोवा इज नॉट सन सँड अँड सी. गोवा हे आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. ते अनुभवा, त्यासाठी त्या भावाने गोव्याला भेट द्या. धन्यवाद. नमस्कार.